थांबा, थांबा, बिजलवाडी हं. जय जवान जय किसान जय महाराष्ट्र। मी बिजलवाडी येथील रहिवासी असून माझ्या मतीने माझ्या विचाराने शेतकऱ्याचं कार्य हे पुढे न्यावं या कारणानं मी बिजलवाडी येथून परगावी जाऊन शनी मी 15 वाघारी खरेदी आणलेला आहे। 20 महिने झालं त्या वाघारीतून मिनिमम 7 वाघारी 20 महिन्याच्या आत गाव गेलेले आहेत। तरी शेतकरी मित्रांनो घाबरू नका, कृपया हात जोडून शेतकऱ्याला विनंती आहे की पुण्या सरकारकडे तुम्ही हात पसरू नका आणि आपलं कष्ट करा, मेहनत करा। मेहनत केल्या तर आपल्याला भरपूर आपलं पैसा होईल। त्यासाठी मी शेडसाठी गव्हर्नमेंटकडे फाईल टाकलो, पण त्या गव्हर्नमेंटने देखील मला फाईलचं काही 5 पैसे दिलेलं नाही। 2 वर्ष व्हायला आलं परंतु 1 पैसा सुद्धा दिलेला नाही या गव्हर्नमेंटनं। आपण त्यासाठी मित्रांनो मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो, स्वतः कष्ट करा, स्वतः मेहनत करा, स्वतःच्या पायावर खडे राहा। जय जवान जय किसान जय महाराष्ट्र। मी आणि दुसरी एक सरकारला विनंती करण्याचा माझा एक महत्वाचा मुद्दा की बाबांनो, शेतकरी हे प्रत्येक राज्याकडे प्रत्येक सरकारकडे काहीच मागणी करू नका। त्यांना मागायचं देखील नाही, आपल्याला काही जरूरत नाही। आपण शेतकरी आहात, सीमेवर जवान जसं ज्या प्रकारे आपल्याला तुम्हाला सुरक्षित ठेवलेला आहे तसा आम्ही याचे अन्नदाता आहोत, यांना सुरक्षित घालू अन्न, त्याबद्दल आम्हाला काही वाद नाही। आणि शेतकऱ्याला मोदी साहेबांना मी एक विनंती करतो की आमच्या महाराष्ट्राचा 7-12 कोरा कराव, एवढीच माझी मागणी आहे। त्याच्यानंतर जीवनामध्ये सुद्धा शेतकरी तुमच्या सरकारकडे हात पसरणार नाही, हे माझं वक्तव्य आहे। 100% लिहून देतो। कृपया मोदी साहेब, शिंदे साहेब काही करा, या वेळेस आमच्या महाराष्ट्राला 7-12 कोरा करा। याच्या नंतर तुम्ही कर्ज सुद्धा देऊ नका। आमच्या पायावर आम्ही खडा राहून आमच्या पायावर आम्ही उभा टाकून आमचं जीवन चरित्र घडवू। जय महाराष्ट्र, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान। भारत माता की जय, भारत माता की जय। चल जा आता घेऊन जावा ते वाघारीला। हा, या। व्हिडिओ चालू बंद कर